आज अगदी 5 ते 7 मिनिटात नाश्ता बनवणार आहोत। सकाळच्या घाईगडबडीत असा हा नाश्ता बनवा, झटपट होतो, टेस्टी आहे, हेल्दी आहे। हेल्दी एवढ्या करता की आपण यात भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत। बनवून मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मोठ्यांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकता। एकदा तुम्ही बनवला की मुलं तुम्हाला हाच नाश्ता परत परत बनवायला लावतील। इतका हा टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि झटपट होणार आहे। कुठल्याही पूर्वतयारीची आपल्याला गरज नाही। तर गॅसवर मी ठेवला एक तवा, त्यात घातलंय मी ओट्स। तर 1 कप ओट्स घेतले आणि हे प्लेन ओट्स आहे, जे आपण दुधासोबत खातो ते ओट्स आहे। तर हे आपल्याला खूप असे भाजायचे नाही, हलकेसे तव्यावर आपण हे गरम करून घ्यायचे। नंतर मी त्यात घातलाय रवा। तर हा रवा बारीक आहे आणि साधारण 4 चमचे मी रवा घेतलेला आहे। तर हे दोन्ही मिक्स करायचं आणि तव्यावर आपण हलकेसे गरम करून घ्यायचे, खूप याला भाजायचे नाही। एखाद मिनिटभर आपण हे गरम करून घेऊया। तर एखाद मिनिटभर मी गरम करून घेतलेले आहेत। गॅस बंद केलेला आहे आणि आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि आता आपल्याला यात घालायचे पाणी। तर पाणी आपण कोमट घालायचं, कोमट पाणी घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं। तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करत जायचं। तर रवा आहे आणि ओट्स आहे, त्यामुळे याला थोडंसं पाणी जास्त लागेल। तर थोडं थोडं पाणी घालायचं, मिक्स करायचं। एका वेळेला खूप पाणी घालायचं नाही। पाणी जर कमी झालं तर परत आपण त्यात पाणी ॲड करू शकतो। तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। नंतर मी त्यात घातलंय दही। तर 2 चमचे मी दही घेतलंय। दही घालून सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दही नसेल किंवा तुम्ही दही नसेल खात तर मग अर्धा लिंबाचा रस घातला तरीही चालेल। लिंबाने सुद्धा आपल्या या पदार्थाला खूप मस्त अशी चव येईल। तर दही घालून हे मस्त असं आपण मिक्स करून घ्यायचं। एक साधारण 1.5-2 मिनिटे लागतात। तर इथे मिक्स करून मी घेतलेलं आहे आणि आता यावर झाकून ठेवायचं। एक 3 ते 4 मिनिटाकरता आपण असं झाकून ठेवायचं। तर गॅसवर ठेवलाय मी तवा, त्यात घातलंय तेल आणि नंतर 1 छोटा चमचा मी घातलाय राई, 1 चमचा मी घातलाय उडदाची डाळ आणि 1 छोटा चमचा मी घातलाय जिरं। हे छान मस्त असं तडतडू द्यायचं। तेल अगदी कमी घालायचं, फक्त 2 चमचे। नंतर मी त्यात घातले लसूण आणि मिरची, थोडंसं ओबळधोबळ मी बारीक करून घेतलेलं आहे। हे यात आपण घालायचं 1-1.5 चमचा आणि मस्त असं परतून घ्यायचं काही सेकंदाकरता। लसणाचा थोडा कच्चेपणा जायला हवा। तेल मात्र अगदी कमी वापरायचं। तर एखाद मिनिटभर मी परतून घेतलेला आहे। नंतर यात मी घातलाय छोटा कांदा बारीक कापलेला, अर्धी शिमला मिरची घेतली आणि अर्धा गाजर घेतलाय। ते छान सुद्धा असं मी किसून घेतलेलं आहे। तर आता भाज्यांचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मिक्स करायचं आणि 1 ते 1.5 मिनिट आपण हे मस्त असं परतून घ्यायचं। म्हणजे भाज्या आपल्या थोड्याशा नरम व्हायला हवा, पण एक लक्षात ठेवायचं की भाज्याचा रंग तेवढा बदलायला नको। आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही वापरू शकता। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि 5 मिनिटांनी आपण बघूया, आपला रवा सुद्धा मस्त असा फुलल्या गेलेला आहे। आणि एकदा आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊया। तर आपले मिश्रण अजून घट्ट आहे, त्यात परत मी थोडं पाणी घातलं आणि परत हे मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला हे बॅटर इडलीचं जसं असतं त्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं। तर हे 2 मिनिटभर आपण छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे आपलं हे बॅटर छान असं स्मूथ होईल। तर तुम्ही बघू शकता मी मस्त असं 2 मिनिट छान असं फेटलेलं आहे आणि बॅटर आपलं छान असं स्मूथ झालेलं आहे। आणि आता आपण यात काही पावडर मसाले घालूया। तर मी घातले चिली फ्लेक्स, ब्लॅक पेपर आणि चाट मसाला। याने सुद्धा आपल्या पदार्थाला मस्त अशी चव येईल। 2 छोटे चमचे मी बेसन पीठ घातलेलं आहे। अगदी 2 छोटे चमचे घालायचं, जास्त नाही। फक्त आपल्याला हे बाइंडिंगसाठी घालायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही। जास्त घातलं तर काय होणार, मग ते बेसन पिठाचीच चव येईल। त्यामुळे अगदी 2 छोटे चमचे आपण बेसन पीठ घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे पावडर मसाले सुद्धा सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील। एखाद मिनिटभर आपण हे मिक्स करायचं। आणि आता आपण यात घालायच्या ज्या भाज्या आपण परतून ठेवलेल्या होत्या त्या भाज्या आपण यात घालायच्या। तर भाज्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि जर नाश्ता तुम्हाला अजून जास्त हेल्दी करायचा असेल, मस्त अशी मुठभर मी घातले कोथिंबीर, मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करायचं। हा नाश्ता तुम्हाला अजून जास्त हेल्दी करायचा असेल तर तुम्ही यात पत्ताकोबी घालू शकता किंवा पालक सुद्धा ॲड करू शकता किंवा थोडंसं पनीर सुद्धा तुम्ही यात किसून ॲड करू शकता। याने सुद्धा आपला हा पदार्थ मस्त असा हेल्दी होईल। तुम्ही यात एखादा बटाटा सुद्धा छान असा किसून घालू शकता। बटाटा जर घातला तर मग कच्चा बटाटा घालायचा, उकडलेला बटाटा घालायचा नाही। परत मी थोडंसं पाणी घातलंय आणि हे बॅटर आपण छान मस्त मिक्स करून घेऊया।
इडलीच्या पिठापेक्षा थोडासा आपण हा घट्ट करायचा. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा भाज्या हिरव्यागार तिथे दिसत आहे. छोटं पॅन घेतलंय, त्यावर लावलंय मी तेल. तेल अगदी थोडंसं लावायचं, कमी तेलात हा पदार्थ आपल्याला बनवायचा आहे. नंतर घालायचं चमचा 1.5 चमचा आपण हे बॅटर घालायचं आणि हे पसरवून घ्यायचं. छान मस्त असं गोलाकार पसरवून घ्यायचं. आणि खूप जाड करायचं नाही किंवा खूप पातळे करायचे, मीडियम साईजचे करायचे. साईडने थोडं असं पण तेल घालून घेऊया आणि यावर झाकण ठेवूया काही सेकंदाकरता. फक्त काही सेकंदाकरता, खूप वेळ नाही. नंतर झाकण काढायचं. झाकण काढून परत काही सेकंद आपण असंच गॅसवर ठेवायचं. वरची बाजू तुम्ही बघू शकता छान अशी ड्राय झालेली आहे आणि अशी ड्राय होतपर्यंतच आपण हे असं ठेवायचं. आणि आता आपण हे पलटून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे भाजलं गेलेलं आहे. एकसारखा रंग आलेला आहे, एकसारखा सोनेरी रंग आलाय आणि सगळीकडून व्यवस्थित छान असं हे भाजलं गेलेलं आहे. तर कढईने थोडंसं तेल सोडायचं, गरज नाही, नॉनस्टिक पॅन आहे. आणि आता हे दोन्ही साईडनी आपण मस्त असं खरपूस भाजून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे, दिसायला किती छान दिसतंय, मस्त झालंय आणि झटपट होतो हा नाश्ता. काढून घेऊया आता आपण हे. आणि असंच आपण दुसरा बनवूया. पॅनला तेल लावायचं, चमचा 1.5 चमचा बॅटर घालायचं, छान असं पसरून घ्यायचं, झाकून ठेवायचं काही सेकंदाकरता आणि दोन्ही साईडनी मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण यात किती पदार्थ वापरलेले आहेत. झटपट होतो, खूप असं आपल्याला पूर्वतयारी करायची गरज नाही आहे. वा किती छान झालंय, मस्त रंग आलेला आहे. कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही, झटपट होतो. इकडे भिजवलं की इकडे आपण हा नाश्ता बनवला. सकाळच्या नाश्त्याला बनवा, मुलांच्या टिफिनमध्ये द्या किंवा मोठ्यांच्याही टिफिनमध्ये दिलं तरीही चालेल. आणि एकदा का तुम्ही बनवला ना की मुलं तुम्हाला हाच नाश्ता परत परत बनवायला लागतील. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रहा किरण रेसिपी. धन्यवाद.